मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी गेल्या 10 महिन्यांपासून अविरत लढत लढत आहेत, परंतु अजूनही सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगळेसोयरेचा कायदा केला नाही। यासह समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या शुक्रवारी शहरातील हर्सूल जकात नाक्याजवळील मधुरा लॉन्स येथे सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार। तिथं आज तुम्हाला यापूर्वी भेटून गेले वडेट्टीवार, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे असं कळलं। मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून आहेत, मला काय कळत नाही। माझा काय संबंध आहे भेटायला ये जाय काय? माझा विषय ओबीसी आरक्षणाची, त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा। बरं, एक कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचं ऐकायचं होतं, करायचं होतं। ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफुटवर आलेलं आहे। यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहेत तीही लांबणीवर पडू शकतात, तुमचा वेळ जाऊ शकतो। म्हणजे सरकार कोंडीत सापडलाय। तुमच्या बाजूने निर्णय घेतला तर ते पेटणार, त्यांच्या बाजूने निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार। कोंडीत कसे सापडले? तेच उभा करतात आंदोलन। कोंडीत काय सापडले? तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला। कोंडीत काय सापडले? नाटकं करतात। कोंडीत काय सापडले? तेच म्हणजे कोण? सरकार। दुसऱ्याला काही येडं समजते काय ते सरकार? आमच्यात लावून द्यायचं। आमच्यात लावून द्यायचं म्हणजे काय? काय शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणीवपूर्वक बळ देत आहे आंदोलनाला, तुमच्या मागण्या लांबणीवर पडावं म्हणून। का शक्यता असू नये? का शक्यता असू नये? शक्यता का असू नये? का घडून येते अचानक? अचानक का घडून येते? का असू नये? शक्यता असू शकते। नाही, मग या बाबतीत आता तुम्ही 1 महिन्याची मुदत दिली आहे, तुम्ही पण उघड बोललं पाहिजे ना यावर। मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं? नाही, भीती नाही। शक्यता का असू नये? अचानक का घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला? सरकार पुरस्कृतच असू शकतं। सरकारला काय, त्यांनी असंच केलेलं इथून मागं बी सरकारने घेतलं वाजून स्वतःचं, जनता सगळे विरोधात घालून बसली। आम्हाला काय भीती नाही, आम्ही बोलणार बी नाही। स्पष्टपणे काय बोलायचं? 13 तारीख 13 जुलै बोलायचंच नाही सरकार। 13 जुलैपर्यंत तुम्ही काय बोलणार नाही? नाही काय, ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करावं। त्याला अधिकारी, ज्याला काय मागणी करायची तर करू शकतो। आम्ही म्हणू शकत नाही करू नको, तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको। ते दादागिरीनं म्हणू शकतात करू नको, पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको, कारण लोकशाहीचा अधिकार। काय कारण आहेत अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन ओबीसीत होत आहे त्याला सरकारचं पाठबळ आहे? काय तुमच्या समोर आलेल्या घटना आहेत? नाही, येण्याची काय गरज आहे? तेव्हाच दिसते ना, लक्षात येतं। अचानक कधी काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतं। अगोदरच्या याच्यात काय फरक, आता काय फरक, आपण तेव्हाच लक्षात येतं ना। अगोदरच्या याच्यात कसं लोकशाही नव्हतं, आता कसं आहे, सरकारनं काय लय लक्षात येतं। हो, तुम्ही पण त्यातलेच येतं, पण तेव्हाच लक्षात येतं। नाही, पण असं काय मॉनिटरिंग करताय तुम्ही? काय लक्षात येतं असं? नाही, शक्यता का असण्याची गरज नाही। असं काय इथून मागचं तर याच्यात लय फरक पडतो। सर्व निवेदित इतकं येणं भासा सगळे, म्हणजे ते तेव्हाच लक्षात येतो। राजकीय नेत्यांची चळवळ तेव्हाच लक्षात येते। राजकीय नेते कसे टप्प्याटप्प्याने निघाले तेव्हाच लक्षात येतं। ठरवून असलेलं तेव्हाच लक्षात येतं। तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी, तेव्हाच लक्षात येतं ते। एकाएकीत असं येणं दमादमाने, हे ते बांधवाला दोष देऊन काही उपयोग नाही। ते बसलेल्या सरकारकडून आंदोलनाला पण आले होते ना, दुसऱ्या दिवशी लाईनने आले होते। नाही, फरक आहे बाबू। आम्ही रोज तेच करतो, तुम्ही रोज तेच करता। फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला नाही। आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे आणि ते म्हणतात की मराठ्यांचे सरकार लाड करतं आणि आम्हाला दुर्लक्ष करतं। लाड करायला तर आम्हाला 17 दिवस बसले हो कुशनाला। तिने कोणते लाड केले बा सरकारने? ते 17 दिवस बसले तिने आम्हाला कुशनाला। मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही, मी त्यांना म्हणतच नाही त्यांनी करावं आंदोलन। मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही, प्रत्येकाला अधिकार आहे। सरकार घडून आणते, मी सरकारला म्हणतो, त्यांना म्हणतच नाही। शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी संपणार आहे, आमचं पण संपणार आहे। गावखेड्यात आम्ही राहणार आहेत,
सरकार बरोबर त्याचा डाव घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण सरकारच्या एक लक्षात येत नाही केव्हा त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे, तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी. 1 महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे, पण सध्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल पासून ते MBA वेगवेगळ्या विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहेत. तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुलामुलींवर आली आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पोलीस भरतीमध्ये आता वेगवेगळ्या भरती पण शिक्षण पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना OBCतूनच घेतलं पाहिजे. त्यांना कोणी जर AWS ACBCतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं, सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे. कारण AWSमधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला OBCत येता येत नाही, ते तर व्हायलाच पाहिजे. ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही. मी तर तुम्ही आत्ता सांगितल्यामुळे मी आजच्या आज लगेचच माहिती घेणार आहे त्याची. आता सरकारनं मोफत केलेलं आहे, ते काय करते ते केलं की नाही तेही बघतो. जानेवारीमध्ये GR काढला होता, ते तुम्ही स्वतःहूनच तुमच्या उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं, तसं पत्रही दिलं होतं तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी. बघतोय मी लगेच 12 वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरंच शिक्षण